यशस्वी लोकांना आपल्या इतरांपेक्षा वेगळे काय करते? नशीब आणि संधी ही भूमिका बजावू शकतात. सत्य हे आहे की यशस्वी व्यक्तींमध्ये अनेकदा सवयींचा संच असतो ज्यामुळे त्यांना त्यांचे ध्येय साध्य करता येते आणि दीर्घकालीन यश टिकवून ठेवता येते. त्यांच्या मिलियनेअर सक्सेस हॅबिट्स द गेटवे टू वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी या पुस्तकात लेखक डीन ग्रॅजिओसी यशस्वी लोक सामायिक केलेल्या सवयींचा शोध घेतात. वाचकांना त्यांच्या स्वतःच्या जीवनात या सवयी विकसित करण्यासाठी कृती करण्यायोग्य सल्ला आणि धोरणे प्रदान करतात. या सारांशात आम्ही पुस्तकातील मुख्य कल्पना आणि अंतर्दृष्टी एक्सप्लोर करू, ज्यामध्ये यशाची मानसिकता कशी विकसित करावी, प्रभावी सवयी कशा तयार कराव्यात आणि तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी रोडमॅप कसा तयार करावा. परिचय. इंट्रोडक्शन. मिलियनेअर सक्सेस हॅबिट्स हे एक यशस्वी उद्योजक आणि रिअल इस्टेट गुंतवणूकदार डीन ग्रॅजिओसी यांनी लिहिलेले स्वयंमदत पुस्तक आहे. हे पुस्तक योग्य मानसिकता, सवयी आणि पद्धती विकसित करण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शन देते जे व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यश मिळवण्यास मदत करू शकतात. वाचकांना त्यांचे जीवन बदलण्यास मदत करण्यासाठी व्यावहारिक अंतर्दृष्टी आणि कृतीयोग्य पावले प्रदान करण्यासाठी लेखक स्वतःचे आणि इतर यशस्वी उद्योजकांचे अनुभव रेखाटतात. या सारांशात आम्ही पुस्तकात मांडलेल्या महत्त्वाच्या संकल्पना आणि कल्पना एक्सप्लोर करू, ज्यामध्ये मानसिकता, ध्येयनिश्चिती, चांगल्या सवयी विकसित करणे आणि यशस्वी वातावरण तयार करणे यासह महत्त्वाचा समावेश आहे. संपत्ती निर्माण करण्यासाठी, वैयक्तिक आणि व्यावसायिक नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि जीवनात एकंदर यश मिळविण्यासाठी लेखकाने सुचवलेल्या विविध धोरणे आणि तंत्रांचाही आम्ही विचार करू. चला आणि लक्षाधीश यशाच्या सवयी शोधूया ज्या तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात आणि तुमचे जीवन बदलण्यात मदत करू शकतात. अवलोकन. ओव्हरव्ह्यू. डीन ग्रॅजिओसी यांचे मिलियनेअर सक्सेस हॅबिट्स हे पुस्तक आहे ज्याचा उद्देश वाचकांना अत्यंत यशस्वी लोकांच्या सवयी ओळखून यशाची ब्लूप्रिंट तयार करण्यात मदत करणे आहे. हे पुस्तक दैनंदिन सवयींचे महत्त्व आणि ते एखाद्याचे भविष्य कसे घडवू शकतात यावर लक्ष केंद्रित करते. ग्रॅजिओसी दैनंदिन दिनचर्येतील लहान बदलांच्या सामर्थ्यावर आणि ते महत्त्वपूर्ण परिवर्तन कसे घडवून आणू शकतात यावर जोर देतात. सकारात्मक मानसिकता निर्माण करणे, जोखीम पत्करणे आणि अपयशातून शिकणे यासारख्या सवयी कशा अंगीकाराव्यात ज्या आर्थिक यश मिळवू शकतात याचे व्यावहारिक मार्गदर्शन पुस्तकात दिले आहे. ग्रॅजिओसी यशस्वी व्यक्तींसोबत चांगले संबंध आणि नेटवर्किंग विकसित करण्याच्या महत्त्वावर देखील भर देतात. मिलियनेअर सक्सेस हॅबिट्स हे एक प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण पुस्तक आहे जे वाचकांना कृती करण्यास आणि यशस्वी लोकांच्या सवयी विकसित करण्यास प्रोत्साहित करते. आपली मानसिकता सुधारण्याचा, चांगल्या सवयी विकसित करण्याचा आणि जीवनात यश मिळवण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येकासाठी हे एक उत्तम वाचन आहे. प्रमुख अध्यायांचा सारांश. समरी ऑफ की चॅप्टर्स. अध्याय 1. मिलियनेअर सक्सेस हॅबिट्सचा परिचय. या प्रकरणात डीन ग्रॅजिओसी यांनी मिलियनेअर सक्सेस हॅबिट्स या संकल्पनेचा परिचय करून दिला आहे. ते स्पष्ट करतात की यश हे केवळ नशीब किंवा प्रतिभा यांच्यावर अवलंबून नाही तर योग्य सवयी निर्माण करणे देखील आहे. तो कृती करण्याच्या महत्त्वावर जोर देतो आणि वाचकांना यशस्वी लोकांप्रमाणे विचार करण्यास प्रोत्साहित करतो. अध्याय 2. तुमचे का शोधणे. यशासाठी तुमचे का समजून घेणे महत्त्वाचे आहे असे ग्रॅजिओसीचे म्हणणे आहे. तो स्पष्ट करतो की तुमची काही तुमच्या कृतींमागील प्रेरक शक्ती आहे आणि वाचकांना त्यांना खरोखर काय प्रेरित करते हे शोधण्यासाठी वेळ काढण्यास प्रोत्साहित करते. अध्याय 3. लक्षाधीश मानसिकतेच्या सवयी. या अध्यायात ग्रॅजिओसी यशस्वी लोकांच्या सवयींची रूपरेषा सांगते, जसे की ध्येय निश्चित करणे, सक्रिय असणे आणि बदल स्वीकारणे. तो तुमच्या जीवनावर नियंत्रण ठेवण्याच्या आणि तुमच्या ध्येयांशी जुळणाऱ्या जाणीवपूर्वक निवडी करण्याच्या महत्त्वावर भर देतो. अध्याय 4. मिलियनेअर सक्सेस हॅबिट्स. ग्रॅजिओसी विशिष्ट सवयींवर चर्चा करतो ज्यांनी त्याला आणि इतर यशस्वी लोकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यात मदत केली आहे, जसे की मूल्य निर्मितीवर लक्ष केंद्रित करणे, मोजलेली जोखीम घेणे आणि मार्गदर्शक शोधणे. तुमच्या ध्येयांचा पाठपुरावा करण्यासाठी सातत्य आणि चिकाटीच्या महत्त्वावर तो भर देतो. अध्याय 5. कृती आणि अंमलबजावणीच्या सवयी. या प्रकरणात ग्रॅजिओसी कृती करण्याच्या आणि यशस्वी होण्याच्या सवयी लागू करण्याच्या महत्त्वावर जोर देते.
तो प्रेरित आणि केंद्रित राहण्यासाठी व्यावहारिक टिप्स प्रदान करतो, जसे की अंतिम मुदत सेट करणे आणि लक्ष्य लहान, व्यवस्थापित करण्यायोग्य कार्यांमध्ये विभाजित करणे. अध्याय 6. संपत्ती निर्मितीच्या सवयी. ग्रॅजिओसी संपत्ती निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सवयींवर चर्चा करते, जसे की आपल्या साधनापेक्षा कमी राहणे, स्वतःमध्ये गुंतवणूक करणे आणि निष्क्रिय उत्पन्नाचे प्रवाह तयार करण्यासाठी संधी शोधणे. विपुलतेची मानसिकता अंगीकारणे आणि नवीन संधींसाठी खुले असण्याच्या महत्त्वावर तो भर देतो. अध्याय 7. नातेसंबंध आणि नेटवर्किंगच्या सवयी. या प्रकरणात ग्रॅजिओसी यश मिळवण्यासाठी मजबूत नातेसंबंध आणि नेटवर्क तयार करण्याच्या महत्त्वावर जोर देते. तो प्रभावीपणे नेटवर्किंगसाठी आणि तुमची उद्दिष्टे साध्य करण्यात तुम्हाला मदत करू शकणाऱ्या लोकांशी खरा संबंध निर्माण करण्यासाठी टिपा देतो. अध्याय 8. वेळ व्यवस्थापन आणि उत्पादकतेच्या सवयी. ग्रॅजिओसी तुमचा वेळ प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या सवयींची चर्चा करते, जसे की कार्यांना प्राधान्य देणे, कमीत कमी विचलित करणे आणि तुमच्या उद्दिष्टांसाठी आवश्यक नसलेली आउटसोर्सिंग कार्ये. तो सीमा निश्चित करण्याच्या महत्त्वावर भर देतो आणि एक वेळापत्रक तयार करतो ज्यामुळे काम आणि विश्रांतीचा वेळ दोन्ही मिळू शकेल. अध्याय 9. मानसिकता आणि आंतरिक वाढीच्या सवयी. या शेवटच्या प्रकरणात ग्रॅजिओसी सकारात्मक मानसिकता जोपासण्यासाठी आणि आंतरिक वाढ साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या सवयींची चर्चा करते, जसे की कृतज्ञतेचा सराव करणे, शिकण्याची संधी म्हणून अपयश स्वीकारणे आणि स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य देणे. तो वाचकांना वैयक्तिक वाढीवर लक्ष केंद्रित करण्यास आणि चिरस्थायी यश मिळविण्यासाठी त्यांची मानसिकता विकसित करण्यासाठी सतत कार्य करण्यास प्रोत्साहित करतो. मिलेनियर सक्सेस हॅबिट्स हे जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या सवयी विकसित करण्यासाठी एक व्यापक मार्गदर्शक आहे. ग्रॅजिओसी वाचकांसाठी व्यावहारिक सल्ला आणि कृती करण्यायोग्य पावले प्रदान करते आणि कृती करणे आणि कालांतराने सातत्याने यशाच्या सवयी लागू करण्याच्या महत्त्वावर जोर देते. विश्लेषण आणि मूल्यांकन. अनालिसिस अँड इव्हॅल्युएशन. मिलेनियर सक्सेस हॅबिट्सचे विश्लेषण केल्यावर असे म्हणता येईल की हे पुस्तक आर्थिक यश मिळवण्यास मदत करणाऱ्या सवयी विकसित करण्याबाबत व्यावहारिक मार्गदर्शन देते. लेखकाने एक सर्वसमावेशक मार्गदर्शक प्रदान केला आहे ज्यामध्ये यशाच्या सवयींचे विविध पैलू जसे की ध्येय सेटिंग, मानसिकता आणि वेळ व्यवस्थापन यांचा समावेश आहे. कृती करण्याच्या महत्त्वावर लेखकाचा भर लक्षणीय आहे, कारण तो यावर भर देतो की यशाच्या सवयी विकसित करणे ही एक सतत प्रक्रिया आहे ज्यासाठी वचनबद्धता आणि कठोर परिश्रम आवश्यक आहे. पुस्तकाची रचना आणि लेखन शैली सरळ आणि समजण्यास सोपी आहे, ज्यामुळे ते वाचकांच्या विस्तृत श्रेणीमध्ये प्रवेशयोग्य आहे. काही वाचकांना हे पुस्तक खूप सोपे वाटू शकते, कारण ते प्रामुख्याने स्वयंमदत शैलीमध्ये आधीच ज्ञात किंवा सामान्यपणे उपलब्ध असलेला सल्ला देते. या व्यतिरिक्त यशाच्या काही सवयी सर्व वाचकांसाठी उपयुक्त नसतील, कारण भिन्न व्यक्तींना विशिष्ट परिस्थिती आणि आव्हाने असतात. मिलेनियर सक्सेस हॅबिट्स आर्थिक यश मिळवू शकणाऱ्या सवयी विकसित करू इच्छिणाऱ्यांसाठी एक उपयुक्त मार्गदर्शक ऑफर करते. लेखकाचा व्यावहारिक सल्ला आणि कृती करण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे ते त्यांच्या सवयी सुधारू पाहणाऱ्या आणि त्यांचे ध्येय साध्य करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त स्रोत बनतात. निष्कर्ष. कन्क्लुजन. मिलेनियर सक्सेस हॅबिट्स सकारात्मक सवयी आणि मानसिकता विकसित करून यश मिळविण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक प्रदान करते. कृती करणे आणि स्वतःसाठी एक स्पष्ट दृष्टी निर्माण करण्याच्या महत्त्वावर पुस्तक जोर देते. व्यावहारिक सल्ला आणि कृती करण्यायोग्य पायांद्वारे वाचक पुस्तकात चर्चा केलेल्या सवयी त्यांच्या स्वतःच्या जीवनात लागू करू शकतात आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करू शकतात. जरी काही संकल्पना पुनरावृत्ती किंवा सामान्य समजू शकतात, लेखक एक नवीन दृष्टिकोन प्रदान करतो आणि वाचकांना तात्पुरते निराकरण करण्याऐवजी जीवनशैली म्हणून या सवयी स्वीकारण्यास प्रोत्साहित करतो. एकंदरीत हे पुस्तक त्यांच्या यशाच्या सवयी सुधारण्यासाठी आणि त्यांची पूर्ण क्षमता साध्य करू पाहणाऱ्यांसाठी एक मौल्यवान संसाधन आहे.